कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए आई, आई, ए सोडा मला, सोडा, ए मी कोण आहे माहितीये का तुम्हाला? ए आई, ये ना, आई, ए सोडा मला, सोडा सांगतोय। ए आई, बॉम्बला काय झालं? आई, आई कुठे आहे माझी? अरे तिला झाली अटॅक, आता येत नसते तुला भेटाय ती। ए आई, आई, गप्पे गप, तू येडा, तुझ्यावर तुझी आई येडी। तिने काय केलंय माहितीये का? पुण्याच्या कलेक्टरच्या पोराला पळवायचा प्रयत्न केलाय। आणि कोण कलेक्टर माहितीये का? कलेक्टर अपर्णा सुरेश माने पुण्याचे कलेक्टर आहेत। आता नसते तिथे सुटत, इकडे तू येड्याच्या हॉस्पिटलमध्ये आणि तिकडे ती जेलमध्ये। हप्पी पुण्यात आहे, सोबत पोरग पण आहे। आईने सांगितलं नाही मला। हप्पी पुण्यात आहे, मग मी इथं काय करतोय? गेलं पाहिजे, काही झालं तरी मला इथून बाहेर पडलं पाहिजे। मी येतोय आप्पे, मी येतोय, मी येतोय आप्पे, मी येतोय। विनायकराव, गणेशोत्सव म्हणजे जात धर्म सगळं विसरून साजरा करायचा सण आहे काय हो? आणि बघा की गणेशोत्सवाच्या काळात सगळेजण आनंदी असतात। होय, हो, नियतीनं साथ दिली असती ना तर आपण बी घरात गणपती बसवला असता। हा, पण या मनी मावशीनं ऐन टायमाला ना सगळ्या रंगाचा बेरंग केला। जाऊ द्या विनायकराव, अहो नका काळजी करू तुम्ही। अहो असं कसं बापू? अहो मी किती स्वप्न रंगवली होती। अहो मी तर ठरवलं होतं अमोल बरोबर ना सगळ्या मानाच्या गणपतीला भेट द्यायची। अहो, मग त्यात काय एवढं? आता बी जाऊ शकतो की, जाऊ एकाच दिवशी आपण, नका काळजी करू। जाऊ बापू, पण घरातल्या गणपतीचा नैवेद्य पोचणार आहे का? हा, नुसतं फिरण्यात काय मजा नाही हो। अहो मी तर किती स्वप्न बघितली होती, या वर्षी आपल्या बरोबर आपला नातू असणार आहे, गणपतीची वेगळीच मजा येणार आहे म्हणून। हे मात्र खरं आहे, घरची सजावट, आरती, ती लगबग, वेगळीच गंमत असते ना याच्यात। हा, तुम्हाला सांगतो, घरात जर लहान लेकरू असेल तर गणपतीतली वेगळीच मजा असते। अहो बापू, आपण अमोल बरोबर गणपती बसवला असता, रोज खेळ खेळलो असतो, संगीत खुर्ची, फुगे फोडणं, नाचणं, गाणं। अहो गणपतीत काय नसतं बापू? हा, विनायकराव, हे सगळं फसलंय, हे मान्यच करावं लागेल बरं का आपल्याला। पण विनायकराव, तुम्ही नका काळजी करू, आपण हे सगळं करायचं बरं का। पर बापू आता वाट बघण्याशिवाय दुसरं काय आहे हातात आपल्या? हा? विनायकराव, हो देव सगळीकडे असतो। एखाद्या वर्षी आपल्याकडनं प्रथा चुकली म्हणून काय सुद्धा बिघडत नाही, आणि आपण काय मुद्दाम केलंय का? आणि काय परिस्थिती होती हे तुम्ही सुद्धा बघितलंयच की हो। हा, तीच तर अडचण होती। पण बापू, आपण यावर्षी सगळीकडे फिरू बरं का? जाऊ जाऊ, नक्की जाऊ। हा, आता कुटुंब एकत्र नाही, घरात गणपती नाही, लय वाईट वाटतंयच मला। पण आता जे झालं ते चांगल्यासाठी झालं म्हणायचं, दुसरं काय? असू द्या विनायकराव, जे आहेत ना त्यांच्या बरोबर आनंद साजरा करू आपण। हा, आता ना घरातले गणपती परत येणार आहे, ना स्वप्नील रूपाली परत येणार, त्यामुळं लय विचार करण्यात काय अर्थच नाही। विनायकराव, स्वप्नील आणि रुपालींवर तुमचा लय जीव काय हो? हा, आता आप्पी अर्जासारखे ती पण माझी लेकरच आहेत ना। बापू, तुम्ही आप्पी आणि अर्जुन बरोबर एकदा बोलून घेता का? काय त्या मनी मावशीमुळे ना दोघाच्या दोघच वाद नको। खरं आहे तुमचं, बोलतो दोघांची पण। ऑफिसलाच निघाले असतील, खालीच असतील। चल हा, चल लगेच बोल। आजोबा, मला माहिती आहे की तुम्ही नाराज आहात, पण काळजी करू नका। पुढच्या वर्षीचा गणपती आपण काका आणि काके बरोबरच एकत्र साजरा करू। मी नक्की त्यांना परत आणणार, म्हणजे आणणारच। अहो, किती वेळ असं खाली बसून राहणार आहे? वर नाही यायचं का? चला। तुम्ही आता बोलणार सुद्धा नाहीये का माझ्या बरोबर? रुपाली, मला थोडा वेळ इथं शांत बसू दे, आणि तूही थकली आहेस, जा जाऊन झोप। अहो
तुम्हाला माझा राग आला असेल ना तर मला बोला, रागवा माझ्यावर, हवं तर मारा मला, पण असं शांत नका ना राहू तुम्ही. एखादी कृती करून काही होत नसेल ना तर माणसानं शांत बसावं असं मला वाटतं. मुळात मी का बोलतोय हेच कळत नाही मला. तुम्ही मला माफ करा ना. रुपाली, तुझ्या अश्रूंवर पण माझा विश्वास नाही राहिलेला, पण माझं प्रामाणिक प्रेम आहे तुझ्यावर. कदाचित तुला ते नाही कळणार कधीच. हो, असं का बोलताय तुम्ही? मी मी आता फक्त तुमची माफी मागू शकते. त्यानं काय होणार आहे रुपाली? रुपाली, तू आज पुन्हा सिद्ध केलंस की देवानं आपल्याला मुलाबाळांशिवाय ठेवलं ना ते बरंच केलं. अगं, अमोल सोबत असं वागून तू स्पष्टीकरण देत होतीस. नाही रुपाली, आपली बाजू कुठं मांडावी हे तरी कळायला हवं ना. अहो, तुम्ही माझ्या चुकांमध्ये स्वतःला का गुंतवताय? कारण मी लग्न केलंय तुझ्याशी, आणि नवरा बायकोंची, समाजातली, कुटुंबातली कुठलीही कृती एकमेकांसाठी अभिमानाची गोष्ट असायला हवी ना. पण तू जे वागत आली आहेस ना आत्तापर्यंत, त्यानं प्रत्येक वेळी माझी मान खालीच गेली. मी तुम्हाला आता शब्द देते, मी खरंच परत असे नाही वागणार. खरंच. तू याआधी हेच बोलली होतीस, आपण दिलेला शब्द आपल्याला पाळता यायला हवा. रुपाली, तुलाच तुझ्या शब्दाची किंमत नाहीये तर मी विश्वास कसा ठेवू? कळते मला, मी पुन्हा पुन्हा त्याच चुका करत आली. आता तर मला तुझा रागही येत नाही. अगं, अमोलला आपण आपला मुलगा म्हणून वाढवणार होतो. हां, आता अमोलला आपली ओढच नसती तर गोष्ट वेगळी होती, पण अमोलला आपली किती ओढ आहे माहिती आहे ना तुला? माहिती हो मला. तुम्ही एकदा ऐकून घ्या ना माझं. बस रुपाली, बस. अमोल सारख्या निरागस मुलाच्या जीवाशी खेळली असतो, मी कसं माफ करू तुला? तुम्ही ना मला हवी ती शिक्षा द्या. हा, माझ्यावर चिडू नका ना. नाही, मी चिडलेलो नाही, मी दुखावलं गेलो. मग मी आता काय करू? काय करू म्हणजे तुम्ही मला माफ करा, सांगा ना. मी कोण आहे तुला माफ करणारा? तुला माफी मागायची आहे ना, तर अपर्णाची, अर्जुनची, अमोलची माफी माग. आणि त्यांनी तुला माफ केलं ना तर कदाचित मी तुला माफ करायचा विचार करेन. मी अमोल बरोबर खरंच वाईट वागले हो, पण मी तुमची शपथ घेऊन सांगते, मी ज्या चुका केलेत ना त्या सगळ्या सुधारेन, सगळ्या. मी अपर्णा, अमोल आणि भाऊजींचा विश्वास पुन्हा मिळवेन, नक्की मिळवेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.